रायगड प्रेस क्लबचा 19वा वर्धापन दिन आणि प्रेस क्लबचा सन्मान सोहळा दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी श्रीवर्धन बीचवर मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सोहळ्याच्या अध्यक्षपदी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व रायगड प्रेस क्लबचे संस्थापक SM देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुनील तटकरे, दैनिक लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी, राजकीय विश्लेषक महेश म्हात्रे, मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी सर्वश्री किरण नाईक, शरद पाबळे, मिलिंद अष्टिवकर आदी मान्यवर उपस्थित होते। खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या मनोगतात रायगड प्रेस क्लबच्या कार्याचा बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेपासून संयुक्त महाराष्ट्र चळवळ व अन्य चळवळीत पत्रकारांच्या मोलाचा कार्याचा उहापोह केला। अतुल कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनात पत्रकारितेतील विविध समृद्ध अनुभव सांगून रायगडमध्ये पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्याचीही तयारी दर्शवली। समारंभात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक महेश म्हात्रे, किरण नाईक, शरद पाबळे, मिलिंद अष्टिवकर यांनीही आपले विचार मांडले। तसेच माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, श्रीवर्धन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। रायगड प्रेस क्लबच्या या सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथींच्या हस्ते पुढील मान्यवर पत्रकारांना पुरस्कार वितरित करून त्यांचा सन्मान करण्यात आला। अतुल कुलकर्णी राज्यस्तरीय संपादक सन्मान, संजय खांबेटे प्रेस क्लब जीवन गौरव सन्मान, अभय आपटे, स्नेहल पाटकर, महेंद्र धुसार, मोहन जाधव, दीपक पाटील, काशीनाथ जाधव, इलियास ढोकले, पूनम धुमाळ, संतोष ठाकूर, विजय गिरी, संतोष रेळेकर, रवींद्र खाणेकर आदी पत्रकारांना विविध प्रेस क्लब सन्मानाने गौरवण्यात आले। तर विशेष स्थानिक सन्मान अली अब्दुल रज्जाक काझी, कृषी सन्मान इफ्तिखार शब्बी चरफरे, उद्योजक मोहम्मद हनीफ गफार मेमन, स्वच्छता दूत सन्मान विक्रम गायकवाड व दीपक धनवटे यांना, तर वृत्तपत्रक वितरक सन्मान किशोर वाडिया व रुपेश सिताडे यांना जाहीर करून गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जाधव व पद्मजा कुलकर्णी यांनी केले। तर पुरस्कार वितरणानंतर स्वरश्री हा संगीत वाद्य वृद्धांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अभय पाटील यांनी आभार प्रदर्शन केले। हा सारा भव्य व देखणा कार्यक्रम आयोजित करून यशस्वी करण्यासाठी श्रीवर्धन प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय मांजरेकर व त्यांचे सर्व सहकारी तसेच रायगड प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। सर्व सन्माननीय पत्रकार मित्र, उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, गेली अनेक वर्ष या रायगड प्रेसच्या विविध कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि आज या शिवधनच्या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावरती आपला 19वा वर्धापन दिन साजरा होत असतानाच थोडासा विलंबाने या ठिकाणी मी पोहोचलो। विलंबाने पोहोचल्याबद्दल आपल्या साऱ्यांची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो। बहुतेक पुरस्कार देऊन झालेले होते, परंतु अभय आपटे, संजयजी खांबेटे आणि आमचे मित्र अतुल कुलकर्णी यांना सन्मानित करण्याचा योग या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आला। अनेक वेळेला कुठे ना कुठेतरी जायची घाई असते, त्यामुळे SM देशमुखांचं प्रबोधन फारसं काय ऐकण्याची संधी मिळत नाही। महेश म्हात्रेजींचा पण विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत। उद्या सकाळी 7 वाजता रायगड किल्ल्यावरती स्वराज्य सप्ताहाचा समारोप असल्यामुळे उशिरा का होईना पण पाचडला किंवा महाडला पोहोचत असल्यामुळे देशमुख साहेब मी पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही। पत्रकारितेच्या बद्दल आपण सर्वजण पत्रकार आहात, तेव्हा काय वेगळं विश्लेषण करण्याची आवश्यकता असं मला स्वतःला या ठिकाणी काय वाटत नाही। पण बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा 21व्या शतकात 3ऱ्या दशकामध्ये चालवत असताना पत्रकारितेमध्ये जनमानसामध्ये वेगवेगळ्या प्रवाहामध्ये झालेले सूक्ष्मपणाचे बदल आपण सर्वजण त्या ठिकाणी अनुभवतो। तो काळ होता स्वातंत्र्यपूर्व काळातला, देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचं होतं, प्रखर लिखाण, देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि मग पारतंत्र्याच्या विरोधामध्ये लढण्याची उर्मी, हे सर्व काही त्या कालावधीमध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून करायचं होतं। देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देश स्थिरावेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि मग संविधानाच्या माध्यमातून देश संसदीय लोकशाही प्रणालीच्या व्यवस्थेतून स्थिरावत होईल असताना सुद्धा पत्रकारितेचं महत्व अन्य कारणाने त्या ठिकाणी मिळालं। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा पत्रकारांच्या लेखणीमुळे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मनं खूप मोठ्या प्रमाणावरती त्या कालावधीमध्ये प्रेरित केली गेली आणि त्याच्यातून तुमचा आणि माझा महाराष्ट्र मिळाला। पण आज देशाला 75 वर्ष संविधानाचे आपली पूर्ण होत आहेत, प्रजासत्ताक होऊन
2047ला 100 वर्ष स्वातंत्र्याला त्या ठिकाणी पूर्ण होते. कालानुरूप व्यवस्थेमध्ये असलेले बदल सुद्धा जसे शासन आणि शासनाच्या माध्यमातून करावयाची कामं, जनतेच्या शासनापासूनच्या असलेल्या अपेक्षा, लोकप्रतिनिधींच्याकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा, लोकप्रतिनिधी करत असलेल्या कामाच्या वरती योग्य लक्ष ठेवत त्या माध्यमातून केलं जाणारं लिखाण हे सर्वच या बदलत्या प्रवाहामध्ये त्या पद्धतीने निश्चितपणाने बदलत राहतात. एक जमाना होता ज्याचा उल्लेख या ठिकाणी अतुलजींनी केला. ज्यावेळेला कदाचित S.N. देशमुख सुद्धा जिल्ह्यामध्ये संपादक म्हणून असतील, महेशजी म्हात्रे सुद्धा त्या कालावधीमध्ये लिखाण करत होते. तो जमाना होता की त्यावेळेला पत्रकारितेमध्ये जसं त्यांनी सांगितलं की लाईफ टाईम कॉल करत त्यांनी त्यावेळेला पंढरपूरच्या पत्रकारांनी संपर्क केला. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद जोशी, श्रीवर्धन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.